मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लावणी सम्राज्ञीच्या बैठकीला. जी बैठक रंगवतायत हास्य बुद्रुकचे इनामदार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तुमच्या समोर येतायत कितीही दूरवरच्या विनोदावर झडप घालणारा हास्य गरुड समीर चौघुले. शब्द आणि हावभावांच्या काड्या नजाकतीनं विणून विनोदाचं घरटं बांधणारी हास्य सुगरण नम्रता संभेराव. आणि आपल्या हास्य जत्रेचा राजहंस प्रसाद खांडेकर. फुकटचा शो बघतोयस वय? हित्त यायचं सामनी, हित्त सोप्यावर बसायचं, निवांत शो बघायचा, असं मन मुराद नृत्याचा आनंद लुटायचा आणि मस्तपैकी बिदागी पण द्यायची. अशी पद्धत आहे इथली. मी समीर चौगुले आहे. मी MHJ बँकेचा मॅनेजर आहे. मी लोन रिकव्हरी साठी इथे आलेलो आहे. छाया बोरटाके आपणच का? भाई भाई, मीच ती नृत्य सम्राज्ञी, नृत्य शमशेर, अखिल भारतीय कसली ही या स्पर्धेची विजेती छाया बोरटाके नृत्य बिजली. आता ही नृत्य बिजली काही वेळाने घामाने भिजली अशी होणार आहे. काय म्हणलात? नाही, तुम्ही 2 वर्षापूर्वी आमच्याकडून कार लोन घेतलं होतं 3 लाखाचं. तर ते 2.5 लाख तुम्ही भरलेलंच नाहीयेत. आम्ही खूप फॉलोअप करतोय. तुम्ही रिप्लाय सुद्धा काही देत नाही आहात, बरोबर की नाही? तुमचा फोन जरा मिळेल का मला? कुठे ठेवलाय फोन? कशा पैपण बघू जरा. अरे हलका आहे, अजिबात जड नाहीये. मग आमचे कॉल्स का नाही उचलत तुम्ही? सांगा ना मला जरा. आमचे ऑफिसर सुद्धा घरी येऊन गेले तुमच्या. हप्ते द्या म्हणून, पण तुम्ही त्यांना हाकलून लावलं. अहो, हिथं आमच्या रोजच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत. आम्ही अजून हप्ते कुठून भरणार बँकेचे? काहीतरी थापा मारू नका, कळलं ना? आमच्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कार चालवताना बघितलंय. चला, हप्ते थकलेत, हप्ते द्या मला. हप्ते थकलेत नव, मग त्यासनी वाईस आराम करू दे की. कशा पाय उगाच त्रास देताय त्यासनी? शब्दछल करू नका तुम्ही. शब्दछल करून पंच टाकू नका तुम्ही. पैसे द्या. तुमची कार जप्त करायला लागेल. नाही, हे बघा, तुम्ही बसा, इथं बसा, इथं बसा. हो, इथं बसा. बघा तुम्ही, आजच्या आज मी तुमचं कर्ज फेडते की नाही ते. आजच्याच कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? अहो, आता इथं की नाही माझ्या गळ्याला एक नवीन पाखरू लागले. इथे पोपट विकत घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, आमचे हप्ते द्यायला नाहीयेत. अहो, पाखरू म्हणजे माणूस रसिक प्रसादराव खांडेकर. लई मोठा माणूस आहे, लई पैशावाला माणूस आहे. अहो, नुकताच माझ्या बैठकीला इथं जॉईन झाले. तुम्हाला सांगते, माझ्या एकेका आदावर नुसता असा फिदा होतोय. हो, माझ्या एकेका लावणीवर अशी लाखोंची बौछार करतोय त्यो. काय सांगताय? हो, तुम्ही फक्त इथं आल्यानंतर गंमत बघा. साहेब माझ्या सामने असं बसणार, मी त्यांच्या समोर नुसतं असं बघणार, नुसतं असं एक नजर टाकणार. हो, केल्यानंतर 500 रुपये समोर ना आलेच म्हणून समजा. काय सांगताय? काय वय खरंच आहे? तुम्हाला आज मी कर्ज म्हणजे फेडून टाकणार, म्हणजे टाकणार. बाप रे, म्हणजे तुम्ही अख्खं कर्ज फेडणार? अरे बाप रे, हाय मजाच येणार आहे. अरे अख्खं कर्ज फेडणार? हे घाणेरडं दिसतंय. काय करायला तुम्ही? 8 टाका ती जीप. हे माझ्या सामने असं जीप बी बाहेर काढायचं नाही सांगून ठेवत्या. सॉरी, मलाच सवय वाटते ही. सॉरी. घाण दिसतंय ते. पुन्हा बाई माणसा सामने असं करायचं नाही. नाही, पण तुम्ही ते कर्ज फेडाल सगळं? देणार म्हणजे देणार. हो, बघा आता ते कुठल्याही क्षणी येतील. तुम्ही इथं बसा, इथं बसा. आता येतील ते. हॅलो, कोण आलंय घरी? लोन रिकव्हरी करायला बँक मॅनेजर असणार. काप त्याला, उभा काप, तुडव, त्याचे हातपाय तोडून टाक. मी बोलतोय ना. अरे बँक मॅनेजर मला माहिती आहेत ना. बँक मॅनेजर कसे ओळखायचे? त्यानं बघ साधारणतः असं शर्ट इन केलेलं असतं आणि गळ्यात बघ असा टाय असतो त्याच्या, आणि साधारण टायच्या वरती असं एक आय कार्ड लावलेलं असतंय. आणि तुला सांगतो, विचार करून 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 टक्कल पडलेलं असतं. कापून टाका. आणि आता मला परत फोन करायचा ना, माझा मूड ऑफ आहे. मूड ऑफ आहे माझा. ठेव फोन.
काय बाई, काय आमचं स्वागत बिगत करणार की नाही? आहो की आम्ही जायचं परत? हा नाही 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 नाही, तुम्ही कशाला जायचं, आमचं काय होईल मग? कोण? ह्यो ते नवीन पोरे ठेवलाय मी फडावर. नाव तरी चांगलं घ्यायचं ना बाई. झंपक हे काय नाव आहे का? अंशुमन चालेल? नाही झंपक ठीक आहे. ठीक आहे. इतका ये झंपक. आई आता नुसतं मी आहा केलं का नाही 500 रुपये येतात की नाही आई, बघ. खरंच खरंच. हा मग बघा सुरेश, बघ. सुरेश. साहेब आहा. साहेब आहा. ऍक्च्युली 1000 रुपये झाले तर 500 प्रमाणे. पण त्यांनी काहीच दिलेलं नाही, त्यांचं मूड दिसत नाही. म्हणून सांगत असते आपली इच्छा नसताना दुसऱ्याला आपल्या स्किट मध्ये खेचून घ्यायचं नसतंय. तुम्ही आता काळजी करू नका. आता तुम्ही बघाच मी कशी जादू करते ते. हा बघा बघा. हो, जादू. बाई बाई इकडे ये, बाई नाही काय होतंय बाई इकडे ये. मी बघतो सगळं. दाचा हे वाजव रे, वाजव वाजव. वा बाई वा वा वा. वा बाई वा वा. वा वा बाई वा. साहेब 2000 रुपयाचे सुट्टे बिट्टे हवे असेल तर आहेत माझ्याकडे, प्रॉब्लेम नाही. लागले तर सांगा मला. झंपा करे फुगदानी घेऊन उभा राहा साहेबांसमनी. एक्सक्यूज मी, युनिव्हर्सिटी तिसरा आलो होतो, थुकदारी मी नाही नेणार. बँकेत मॅनेजर आहे मी. द्यायचे म्हणजे द्यायचे. पैसे पाहिजेत ना हो? पैसे पाहिजेत ना हो? एवढा अपमान आयुष्यात कधी झालं? फुगदानी घेऊन थुकदारी उभा राहा. हा जा फुगदानी घेऊन. आज साहेबांचा मूड दिसत नाही वाटतं. नेहमी असं करत नाही होते. आता काय करायचं? मी एक काम करते. मी एक नाही माझं ठेवणीतलं बाहेर काढते काय. ठीक आहे, फक्त हे काढू नका बाहेर. मला नाही बॉसने व्हायचंय सवयी. सरकार- तुम्ही काढू नका सर. नाही. हा आता बघा. वाढव ना, बघत नाही येतो, वाढव. अरे काय करते तू? अरे त्याने अंग काढला ना. अरे काय करते तू? तुम्ही तर म्हणलं ना वा अदाकारी वाढवा म्हणून मी आपलं. अरे अदाकारी एवढी नाही वाढवायची. चेक नाकाला गेली तरी दिसेल अदाकारी, एवढी मोठी आहे ती. मी एक काम करते. तुम्ही बसा. मी झंपाक तिकडे ये. मी आता एक काम करते. माझ्याकडे मी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढते. बाई जायचं का आम्ही? नाही हो. आज काय खेळ का रंगत नाही हो तुमचा? आत्ता कुठं आहे आलायसा? नक्कीच कुठं जाता हो? हा पोर आहे ना तुमचा, हा? त्याला पण जरा नाचवा की. नाचच्या पण जरा आता का बाया करायला लावा की जरा. मी गोल्ड मेडलिस्ट आहे. इकॉनॉमिक्स मध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. साहेबांनी फरमाईश सांगितलं हवा. मग करावं मी नाही लागेल. बाबा.
हे बघ, जर तू नाचलं नाहीस की नाही तर आपल्याला 1.5 दमडी सुद्धा मिळणार नाही. प्रवास सुरू करावा लागल. बाबा उचक उचल. पैसे का उडवले त्याने माझ्या हातचे पैसे दे. त्याने उडवलं ते बघ तिकडे टाकलंय बघ आतमध्ये. पैसे का उडवले तू? माझ्या कस्टमरचे पैसे कशाला उडवले? देऊन टाक त्यासनी. तो देत पण नाही, मी काय करू? देऊन टाक म्हणलं ना वा. आता चल तू नाच. आता नाचायचं. मी नाचायचं? चल नाच. आणि नाचून काय करणार आहे त्यो? नाच. बँकेत मॅनेजर आहे मी. हे जर कळलं तर लोक थुकतील तोंडावर माझ्या, म्हणून सांगतो नका करू हे सगळं. नाच म्हटलं ना आता. बरं ठीक आहे. ओ बाई बाई, जत्रेतले 7 दिवस प्रोग्राम फिक्स. चला मी लागते तयारीला. नाही तुमचं नाही, याचा. अहो नाही मॅनेजर आहे तिकडे. अहो बँकेत मॅनेजर आहे. मंडळी, प्रवासाला निघालेल्या प्रसाद खांडेकरांना विमानाच्या प्रवासावर भारी ऑफर मिळाली आहे. सोबत नम्रता संभेराव सारखी एअर होस्टेस सुद्धा लाभली आहे. बघूया त्यांचं विमान विनोदाची कुठली उंची गाठता येते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. हॅलो. हा नाही जस्ट मिळालंय फ्लाईट. येस हो. नाही आत्ता विमानातच चढलो. नाही अरे हो रे बापरे, अरे केवढं टेन्शन होतं तुला माहिती आहे. एकतर ते तिकीट मिळत नव्हतं, अरे त्यात आत्ता मिळालं तर मिळालं. कॅन यू इमॅजिन, 700 रुपयात मला तिकीट मिळालं. 700 रुपये. मुंबई टू हैदराबाद 700 रुपये. लोक बोलतात मंदी आहे, पण मंदीचे फायदे लोकांना कळत नाही आहेत. नाही बघ, मी आता ठेवतो फोन. हो मी उतरल्यावर करतो फोन. ओके या ओके बाय. आवडी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. ससा. व्हॉट नाही आपण कोण? सर मी एअर होस्टेस सौंदर्य सर. आता कळलं 700 रुपये तिकीट काय ते. सॉरी. नाही काय नाही. सर विल यू प्लीज हेल्प अस सर. नाही मुळात एअर होस्टेस येऊन प्रवाशांना विचारते कॅन आय हेल्प यू सर. तुम्ही उलट करताय. ऍक्च्युली सर सिच्युएशन खूप गंभीर आहे सर. तुम्ही विमानाबाहेर येता का जरा? का विमानाबाहेर? म्हणजे मी हेच फ्लाईट पकडले. विमानाबाहेर का? विमानाबाहेर येता का सर तुम्ही? ते आम्हाला जरा विमानाला मागून धक्का मारायचा आहे. आमचा धक्का स्टार्ट विमान आहे ना, त्याच्यामुळे. येतं का? ऍक्च्युली काय झालं ना, आमचा जो पायलट आहे ना त्याने 4 वेळेस स्टार्टर मारला सर, पण ते विमान असं धक्का मारून फ्लायच होत नाहीये सर. सर तुम्ही येता का सर प्लीज? एकदम सिच्युएशन विमानाला. हा सिरियस मॅटर. धक्का मारायचा. प्रँक करताय ना? कुठे लावलाय कॅमेरा? प्रँक करताय तुम्ही? नो सर, इट्स रिअली सिरियस मॅटर सर. सर प्लीज सर. म्हणजे मी खरंच विमानाला धक्का मारायचं ते फ्लाय होईल. का डोकं फिरलंय का तुमचं? कळतं तुम्हाला काय बोलताय तुम्ही? काय मी बरोबर. अहो असं नसतं. विमान आहे ना, विमान आहे सर. डुगडुगा काय तो धक्का मारायला? डुगडुगा असतं ते 6 सीटर असते रिक्षा. सर आमचं विमान सुद्धा 6 सीटरच आहे सर. सर प्लीज डुगडुगा समजून सर असं धक्का मारा ना, म्हणजे ते फ्लाय होईल. ते डुगडुगा आहे ना, ते रस्त्यावर चालतं. मग आमचं विमान सुद्धा रस्त्यावरच चालतं सर. हो आता आपल्याला पनवेल पर्यंत बाय रोडच जायचंय सीटा भरत विमानात सीटा भरत जायचं. म्हणजे हो ऍक्च्युली काय आहे, आम्ही हैदराबाद टू मुंबई एकदम व्यवस्थित आलो, पण मुंबई टू हैदराबाद साठी आम्हाला बुकिंगच मिळालं नाहीये सर. आणि पेट्रोलचा खर्च वाचवायचा तर किमान 5 सीटा तर भरवावी लागणार ना सर. त्याच्यामुळे आम्हाला सीटा भरत पनवेल पर्यंत आपल्याला जायचंय. काय फालतूगिरी आहे सगळे. बाजू तुझी नाटकं कळलं ना. आता मी एकटा धक्का नाही मारणार, कळलं ना. त्यांना बोलवायला आले होते मी. धक्का कोण आहेत? हे कोण म्हणजे पायलट. म्हणजे कपडे नाही पायलट तुम्ही. फालतूगिरी तुझी आहे. नाही सर त्यांना मी आता नाही तर गोट्याला सांग, गोट्या मारायला धक्का कळलं ना, तो चालू करला इमान जमल तसा. चाल गो टू हेल. सर तुमचं हेल्थ चुकतोय सर. एक मिनिट. विमान कोण चालवणार बोलले ते? गोट्या. नाही ग, मी म्हणजे उभ्या आयुष्यात गोट्या नावाचा पायलट मी ऐकला नाही. आमच्याकडे इथे फ्लाय मध्ये आहे सर.
कॅप्टन गोट्या नाही नाही ते नाही का ऐकायला पण अरे गोट्यानं विमान चालू केलं. उडतंय. कॉंग्रॅच्युलेशन सर. सर इकडे कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. कधी नव्हे ते आमचं विमान उडालंय सर. कधी नव्हे ते म्हणजे हो हैदराबाद टू मुंबई आम्ही 16 तास बाहेरूनच आलोय प्रवास करत करत सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. काय करताय तुम्ही? कानाला दाडा बसले असतील ना. नाही बसला सर दाडा ना बसले. अरे नाही बसले यार. तू नको मारू यार. लागतंय इकडे. लागतंय का? घालीन दात घशात. नाही नाही सर माझं सौंदर्य आहे. अरे गप का सौंदर्य. सर अरे सर तो बेल्ट लावून घ्या. वळवून घ्या तिकडे. बेल्ट वळवून घ्या. अरे नाही होत आहे बेल्ट. इथून असं होतंय. अरे नाही इथून. अगं नाही होत आहे बेल्ट. मी करते ना. अगं नाही होत आहे बेल्ट. अरे अरे यार कसं लागणार सर बेल्ट. हे बॅगा वर ठेवा ना. अरे बॅग नाहीये त्या. अरे अरे येडी आहेस का? ते बॅगा का टाकलेत आतमध्ये. अरे शरीराचा भाग आहे तो माझा. बॅगा दिसताय त्या तुला? बॅगा आहेत या. एवढं बाहेर आलंय ते. तुझे बाहेर आले तर बघ. काय सौंदर्य आहे सर माझं. गप का? मला हे दे एक्सटेन्शन दे. सर ते मी नाही सर ते चॅनल वाले देतात सटकन देईन ना. नको सर. चॅनलचं एक्सटेन्शन तुझ्याकडे कशाला मागेन का? ऍक्च्युली हे बेल्टचं एक्सटेन्शन दे मला. बेल्ट ऍक्च्युली ते आमच्याकडे नाहीये सर. तू जा ना. बस नाही बाजूला काय उभी जा ना तिकडे. नाही मी ते ओके सर. भूक लागली काय आहे? व्हेज और नॉन व्हेज सर. मला नॉनव्हेज. ओके सर एकदा एक मुलगा रात्री लेट घरी जातो तर त्याचे बाबा त्याला विचारतात कहाँ गए थे तुम बेटे. तो बेटा म्हणतो कुछ नहीं मैं गर्लफ्रेंड के घर पे गया था. तो बाबा म्हणतात किस लिए. म्हणतात हाँ 7-8 किस लिए. हे नॉनव्हेज आहे. नॉन व्हेज सर व्हेरी स्पायसी ना सर. आणि मी जर व्हेज मागवलं असतं तर एक हत्ती आणि मुंगी असते तर हत्ती कोण आहेस तू? सर मी एअर होस्टेस सौंदर्य. व्हेज नॉनव्हेज ऑफर करून तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जोक्स सांगतेस? हा सर आम्ही कसं करतो प्रवाशांच्या मनोरंजनाची भूक भागवतो सर. यार कुठे अडकलोय मी? सर एमएच एअरलाईन रेडी टू. आता नको सांगू ते कळलंय मला. अरे हे काय व्हायला लागलं? विमान का हलतंय? सर सर लुब्रिकंट सर. लुब्रिकंट सर. लुब्रिकंट्स म्हणजे ते हलतं ना विमान असं ते. टर्ब्युलन्स म्हणतात त्याला. टर्ब्युलन्स असतो लुब्रिकंट्स नाही. सर एक मिनिट मी सांगते प्रवाशांना नम्र सूचना कृपया अपने खुर्सी की पेटी बांधने के लिए. आहे कोण बाजूला एकटाच बसलोय ना? कोण आहे इथे दिसतंय? नाही. विचार त्याला विचार लवकर काय झालंय लवकर विचार. एक मिनिट विचार. अरे तेव्हा गोट्या चालवतो ना. कॅन आय टॉक टू मिस्टर गोट्या. हॅलो गोट्या. काय व्हॉट. ऍक्च्युली सर ते ऑक्सिजन लावा. ऑक्सिजन कुठे काय झालं? ऑक्सिजन लावा ना. कुठे पण ऑक्सिजन हे कुठलं ऑक्सिजन आहे? ऑक्सिजन यार. ऑक्सिजन कुठे आहे? ऑक्सिजन. अरे काय झालंय ते सांगा ना. पण ऑक्सिजन घ्या 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 घ्या. ओढा. हे एकच इन्स्ट्रुमेंट तुम्ही करेक्ट ठेवलं एरोप्लेन मध्ये ऑक्सिजनचं. पण ह्या ऑक्सिजनचा मला काही फायदा नाही. आमचं नातं वेगळं आहे. ऑक्सिजन राहू दे बाजूला. काय झालंय ते सांगा आधी. ऍक्च्युली सर मला सांगा तुम्हाला पोहता येतं? काय करताय? पोहता. हा पोहता कळलं. एवढं नका करू. पोहता येतं. हा येतं. हा कुठे जायचं? काय विमानातून तुम्हाला उडी मारायची. काय वेळ लागलाय का तुला? काय कळतंय तुला? काय बडबडतेस? ऍक्च्युली काय झालं सर आमच्या पायलटने सांगितलंय की विमान ओव्हरवेट झालंय सर. कोण कुत्रा का तुझ्या विमानात? मी एकटाच ओव्हरवेट कसं काय होईल? 110 पेक्षा जास्त ज्यांचं वजन आहे ना त्यांना विमानातून ढकलून दे असं सांगितलंय पायलटने. आणि मी आता लिस्ट चेक केली जस्ट तुमचं वजन 100 पेक्षा जास्त आहे. स्वतःचं वजन एकदा चेक कर. तुझंही आता 100च्या वरती गेलंय. नाही ऐका ना सर मी तुम्हाला पाया पडते सर. मी उडी मारली असती पण माझ्या दात पडतील सर आणि माझं दात सौंदर्य आहे सर. मी नाही उडी मारू शकत. मला भीती वाटते. मी नाही. तुला भीती वाटते? मग मी का रोज विमानात उड्या मारायचा धंदा आहे माझा. जातो वरती आणि विमानात उड्या मारतो. मग मी नाही जमणार. तू मार उडी. मला नाही. मी नाही ना मारू शकत सर. मला पोहता नाहीये सर. मला एक सांगू
हीच संधी आहे आयुष्यात, ही संधी सारखी सारखी येत नाही बलिदान देण्याची. सर तुम्ही बलिदान द्या म्हणजे आयुष्यात लोक तुम्हाला मी नाही देणार तू मारू उडी. मला नाही मला पोहता नाही सर. नाही तुम्ही गेले. मला पण नाही पोहतायत. मला चालतं पण मनात बोलता पण येत नाही सर. मी नाही उडी मार. अरे तुम्ही लगेच कमी करा ना यार 110. मी सांगितलं लगेच कमी केलं सगळं टाकून दिलं पण अरे अजून पण 110 उरतंय सर. मरायचं तर सगळे मरूया. मी नाही उडी मारणार. असं नका करू. मी नाही मारणार उडी. ओके एक लास्ट ऑप्शन आहे. काय? पॅराशूट आहे आमच्याकडे. अरे हे कधी सांगणार मग? एकच आहे. मी मारेन उडी. काही प्रॉब्लेम नाही. मी मारेन उडी. येस मी मारेन उडी. थँक्यू मी मारेन उडी. मारेन उडी. येस थांबा. ते ऍक्च्युली ना पॅराशूट 100 किलो वजनच बेअर करतं. तर ऍक्च्युली त्यातलं एक्स्ट्राचं वजन आपल्याला काढायला पाहिजे. तुमचं 110 किलो वजन आहे ना. आता मी 10 किलो कसं काय कमी करायचं? इकडे ऐक ना. इकडे काढा. हे घड्याळ काढा पटकन. त्याने 10 किलो वजन नाही होईल कमी होईल. हे काढा बूट काढा. चष्मा काढा. वॉलेट काढा. वॉलेट काढा. वॉलेट पण काढ. वॉलेट. आता झालं. इथे हिली 10. अजून बाकी अजून 5 किलो बाकी आहे. हे काय केलं तू? वजन चेक केलं. असं डोकर हात ठेवून? हो मी पोटावर हात ठेवून शुगर पण चेक करते आणि ब्लड प्रेशर चेक करायचं असेल ना. ओके झालं वजन? नाही इथे ते होली ती होत. हे काढा. अरे हे काढा शर्ट काढा. ऐक ना हे नको. अजून 5 किलो बाकी. काढा. बेंबीत हवा जाईल माझ्या. नाही जाणार तुम्ही. प्लीज जीवन मरणाचा प्रश्न. काढा. ऐक ना. काढा. अगं नको. अरे हे बरोबर नाहीये. फेकून द्या. हे खूप खोल आहे बेबी माझी. नाही हिथे अजून बाकी आहे. पॅन्ट काढा. ऐका ना काढा ना सर. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न. पॅन्ट काढा. असं नाही. मी बाहेर गेलो तर पक्षी घाबरतील अशा. ऐक ना मी खरंच सांगतो. नको. नाही पक्षी नाही घाबरत एवढे. हे बरोबर नाही. काढा लवकर काढा. अशी करून काढा. अशी काढा. व्हेरी गुड. इकडे हिची ती हिली तर अजून बाकी आहे. नाही आता मरू दे. मी असं नाही राहू दे. मी असं नको मी असं मेलो तरी चालेल. नाही थांबा ना. 1 2 साडे माडे. हाकून गेला. हाकून गेला. गोट्या का पळाला? जाऊ दे ना सर. गोट्याचं पण वजन 110 असणार. बघा विमानातलं लुब्रिकंट थांबलं सर. म्हणजे मी आता उडी मारायची गरजच नाही. बसा. हॅव अ सीट. एक मिनिट. हा गोट्याच विमान चालवत होता. गोट्या विमान पाय. आता विमान कोण चालवतं? नाही मी चाललो. नाही पॅराशूट मला हवंय. मी म्हटलं मला हवंय.